चंदूबाई. दुसरं लग्न करून मोकळा झाला. बाहेर लफडी आहेत ती वेगळीच. नाहीतर तू फेकर नामर्थ. आणि त्या क्षणी बाबी शराब. हे कसं चाललंय माहितीये? घड्याळ मॅन्युफॅक्चरिंग करायची नाहीत आणि त्या गोखल्यांच्या चंदूबरोबर तुलना करायची. जपान किती सुधारलाय म्हणून बघा हे सांगायचं. 20व्या वर्षापर्यंत मैदानी खेळही खेळू द्यायचे नाहीत आणि व्यायामही करू द्यायचा नाही. आणि 21व्या वर्षी गोखल्यांच्या चंदू बरोबर तुलना करायची. सांगायचं गोखल्यांचा चंदू कसा मजबूत दिसतो बाप. पण गोखल्यांचा इतिहास वेगळा, गोखल्यांचा भूगोल वेगळा, गोखल्यांचं अर्थशास्त्र वेगळं. याचा विचार कुणी करायचा? गोखल्यांच्या चंदूने मार दिलाय का त्याच्या पोराला? तर त्याचा बाप जाऊन जाब विचारतो मार खाणाऱ्या पोराच्याच बापाला. तुमच्यासारखं नाही. बाहेरून मार खाऊन आलं तरी सुद्धा घरी मारच खावा लागलाय मला. कशी येणार हिंमत? कसा येणार धाडस? सतत बंधनं घातलीत. याला घाबर, त्याला घाबर, याच्यापासून लांब राहा, त्याच्यापासून दूर राहा. मी आयुष्यात करायचं काय बाबा? यातून मी एकच शिकलो, घाबरलो. मी तुम्हाला घाबरलो, मी बायकोला घाबरलो, मी आईला घाबरलो. ज्याच्या हातात शस्त्र दिसलं त्याला घाबरलो. माणसाची मूलभूत गरज म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. तुमच्या विरुद्ध गेलो तर या तिन्ही गोष्टींपासून वंचित होण्याचा धाक हे तुमचं शस्त्र. आईचं शस्त्र म्हणजे इमोशनल ब्लॅकमेल. आणि बायको जी सोडून गेल्यामुळे तुम्ही मला नामर्थ ठरवलं, तिचं शस्त्र म्हणजे तिचं स्त्रीत्व. भीतीचं भाकडून तुम्ही मला वाचलत बाबा. भारत देश कधीही सुधारणार नाही हे तुमचं आणि तुमच्या पिढीतलं बहुतेकांचं लाडकं मत. वर्षानुवर्ष, शतके पद्धतशीरपणे शोषला गेलेला कुठला देश सुधारलाय? आमच्याकडचे दलित अजूनही ऊर बडवून घेत आहेत आमच्यावर अन्याय होतोय म्हणून. बाहेर पडायचा कोणी प्रयत्न केलाय नाही, कारण त्यांना तुम्ही व्यसन लावलंय शोषण्याचं, सहन करण्याचं आणि त्या वेदनेतच समाधान मानण्याचं. बाबा तुम्ही मला सुद्धा असंच व्यसन लावलं, शोषण्याचं, सहन करण्याचं आणि त्या वेदनेतच समाधान मानण्याचं. म्हणून तुम्ही जे काही वागता ना त्याचा मला त्रास होतो, वेदना होतात. पण खरं सांगू त्या वेदना मी एन्जॉय करतो बाबा. जितकं तुम्ही मला छळणं एन्जॉय करता ना तितकंच मी असाच राहणार बाबा, असाच राहणार. तुम्ही गेल्यावर सुद्धा तुम्ही मेलात का तर मी दुसरा पाप शोधेन, पण मी पाप कधीच होऊ शकणार नाही. कारण एखादा वाट चुकलेला बिंदू सुद्धा दिशा होऊ शकतो, पण त्या दिशेला सूर्य कधीच उगवत नाही बाबा. दिशाच राहते सूर्याला सापेक्ष अशी. पण तुम्ही मात्र खरे बाप झालात. तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा म्हणायला लावलीत मला, पण त्या पूर्वेला माझ्या सूर्याला कधीच उगवू दिलं नाहीत बाबा. मी असाच राहणार, भेकड, बावळट, नामर्थ, पापी.